ते लोक म्हणत असतात ना, 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, तर ते 4 लोक कोण आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. नमस्कार. आजपासून आपण सुरू करत आहोत 4 लोक काय म्हणतील ही सिरीज. याच्यामध्ये सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्राम, फेसबुक, इतर ठिकाणी ज्या पोस्ट येतात, ज्या बातम्या येतात, त्याच्यावर 4 लोक काय कमेंट करतात, किती इंटरेस्टिंग आणि मजेशीर कमेंट्स असतात, तर ते मी तुम्हाला या सिरीजमध्ये दाखवणार आहे. बरेच टॉपिक असणार आहे. आज आपल्याला बघायचं आहे की रशियामध्ये पुन्हा एकदा पुतीन निवडून आलेले आहेत आणि पुतीनला 87% मतं मिळालेली आहेत. तर त्याच्यावर भारतातले 4 लोक काय म्हणतात पाहूया. एक युजर म्हणताय की रशियामध्ये विरोधकच नाही आहेत, सगळ्या विरोधकांना यांनी जेलमध्ये घातलेलं आहे. एक जण म्हणताय आमचं पुतीन पण लबाडी करूनच सत्तेत येणार आहे. एक जण म्हणताय इकडचं पुतीन पण लबाडी करून येईल. एक जण म्हणताय तुझ्यामुळे आमचं पण येडं झालं रे. ही लय भारी कमेंट होती. तुझ्यामुळे आमचं पण येडं झालंय. सगळे लोक हसत आहेत याच्यावर. एक जण म्हणताय की पुतीन हे मोदींचे गुरु आहेत. एक जण म्हणतोय आमच्याकडे पण आमचा पुतीन आहे. पुढचा युजर म्हणतोय रशियन हुकुमशाहीचा धिक्कार असो. बर. एक युजर आहे कदम म्हणून, जास्त काळ टिकत नसते हे. हिटलर, गद्दाफी, मुसोलिनी या सर्वांना हेच वाटलं. महत्त्वाची कमेंट आहे की हे जे सगळे हुकुमशाह होऊन गेलेले आहेत, त्यांना वाटलं होतं की हुकुमशाही आणून जग बदलू, मात्र त्यांनी काय केले हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि त्यांचं नाव पण चांगलं नाही आहे. एक जण म्हणतोय आमचे मोदीजी पण 90% आणतील. एक जण म्हणतोय EVM घोटाळा झाला इथे, विरोधक काय, लोकशाही जिंदाबाद, BJP हटाव, पुतीन दादा कडक समर्थक. ही पण एक भारी कमेंट आहे, पुतीन दादाचा समर्थक अशी. तर असं आहे रशियामध्ये जे काही झालेलं आहे. मला सांगा तुम्हाला नेमकं काय वाटतंय आणि हे पूर्ण रशियाच्या इलेक्शनवर लोक काय काय म्हणतायत हे तुम्ही पॉज करून बघू शकता. थांबूया आपण आज इथे. पुन्हा भेटूया. अशा 4 लोकांना घेऊन मी तुमच्यापर्यंत येईल. थँक्यू सो मच.